गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आज आपण करणार आहोत गाईच्या चिकाचे लाडू आणि वडी. त्यासाठी लागणारे साहित्य इथे घेतलेले आहे मी. एक मोठी वाटी चीक, साखर, वेलदोडे आणि ड्रायफ्रूट्स आणि तूप. तर गाईच्या पहिल्या दुधाला कोलोस्ट्रम म्हणतात. ह्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॉडीज असतात जे जे की आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते खाल्ल्यामुळे. तसेच आतड्यांचे डायजेशन वाढवते आणि कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि फॅट्स असल्यामुळे हे हेल्दी आहार आहे. खाण्यास हेल्दी आहे. तर आता इथे मी 2 वाट्या कोरा चीक घेतलेला आहे. तो कुकरला 3 शिट्ट्या करून आपण शिजवून घेणार आहोत. शिजल्यानंतर असा चीक कडक झालेला असतो. आता तो चीक आपण किसून घेणार आहोत. अशा प्रकारे खिसणीने आपल्याला चीक खिसून घ्यायचा आहे. चीक खिसून घेतलेला आहे. आता एका पातेल्यामध्ये गॅस ऑन करून त्याच्यामध्ये 2 वाट्या साखर घेतलेली आहे. इथे 2 वाट्याचा चीक असल्यामुळे खिसून चीक 4 वाट्या झालेला आहे. तर मी इथे 2 वाट्यां थोडी वरती साखर टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचा इथे वापर करा, कमी जास्त. आता साखर वितळण्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे पाणी टाकणार आहे, जेणेकरून साखर लवकर वितळायला लागेल. आता वेलदोड्याची थोडीशी साखर टाकून पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला. पाहू शकता आता थोडी थोडी साखर वितळायला लागलेली आहे. आता साखर पूर्ण वितळलेली आहे. आता आपण त्यात खिसलेला चीक टाकायचा आहे. किसलेला सर्व चीक ह्या साखरेच्या पाकामध्ये टाकायचा आहे. पाक नाही म्हणता येत, फक्त आपल्याला साखर इथं वितळून घ्यायची आहे. आणि सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून चीक खाली करपणार नाही आहे. आता सर्व चीक पातेल्यात टाकणार आहे आणि आपण ज्याप्रमाणे खोबऱ्याची वडी करतो त्याप्रमाणे चिकाची वडी करायची आहे. गाईचा चीक खाल्ल्यामुळे आपल्याला आपली प्रतिकारक्षमता वाढते, आपल्या डायजेशन सुधारतं. तसेच आपल्या आतड्यामध्ये जे उपयुक्त मायक्रोफ्लोरा असतो, म्हणजे बॅक्टेरिया उपयुक्त लॅक्टोबॅसिलस किंवा इतर जे आपण जे अन्न खाल्लेलं असतं ते पचण्यास मदत करते आणि आपला मायक्रोफ्लोरा वाढवते. अशा प्रकारे सर्व चीक घट्ट झालेला आहे. त्यात आता मी वेलदोड्याची पावडर टाकणार आहे. वेलदोडा पावडर आपण चांगली मिसळून घ्यायची. असे चिकाचे लाडू केल्यास चांगले महिनाभर टिकतात. ते तुम्ही हवाबंद डब्यात फ्रीजला ठेवू शकता. याला कोलोस्ट्रम म्हणतात इंग्लिशमध्ये. अशा प्रकारे सर्व चीक आपल्याला आठवून घ्यायचा आहे.
पाहू शकता सर्व साखर आणि चीक घट्ट झालेला आहे बऱ्यापैकी. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता इथे मी 1 चमचा तूप टाकणार आहे. तूप टाकल्यामुळे चिकाला टेस्ट आणि स्वाद आपलं टेस्ट आणि वास छान येतो. आता चीक बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे, चांगलाच घट्ट झालेला आहे. आता एका ताटाला तूप लावून आपण सर्व चीक त्यात थापून घेणार आहोत ताटाला. अशा प्रकारे आणि याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि थोड्याशा राहिलेल्या चिकाचा मी इथे लाडू केलेले आहेत. खूप हेल्दी पौष्टिक अशी रेसिपी आहे. इथे तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर करू शकता. अशा प्रकारे लाडू वळता येतात. इथे मी ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे. तो व्हिडिओ शूट करायचा राहिलेला आहे. तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स किंवा ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता. माझी रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. Thanks for watching.